नमस्कार. मी कडाजी येरोळे. आपण आज सोमवार म्हणजे मंडेचं मार्केट ॲनालिसिस करणार आहे. गेला आठवडा आपला निगेटिव्हमध्ये गेला, म्हणजे मार्केट पडलं. त्याचे कारण एकच आहे, तो आहे म्हणजे अमेरिका. अमेरिकेनं पहिली गोष्ट म्हणजे त्या दुसऱ्या देशावर त्याने कब्जा मिळवला. त्याचं कारण म्हणजे माहिती आहे, तिथली खनिज संपत्ती. आता दुसरं त्याने भारताला धमकी दिली, ते पण खनिज संपत्तीचंच आहे. रशियाकडनं जर समज भारत तेल खरेदी केला किंवा पेट्रोलियम काही झालं तर त्यांच्यावर 500% टॅरिफ लावू, असं त्याने त्यांच्या संसदेमध्ये बिल पेश केलं. तो बिल पास होईल का नाही माहिती नाही, पण तोपर्यंत भारतावर प्रेशर राहील. त्याच्यामुळे काय होतं, सेलिंग जास्त आल्यामुळे काय होणार, मार्केट पडेल. जास्त घाबरायची गरज नाही, कारण काय होतं, एक आठवडा पडतो त्यानंतर मार्केट रिकवर होतं. त्याचं दुसरं कारण म्हणजे आपलं बजेट पण आहे. जोपर्यंत बजेट होत नाही तोपर्यंत मार्केट आपलं व्हॉलटाईल राहील, की वर खाली होईल. नवीन ट्रेडर असतात ते सकाळी असं फटमन ट्रेड घ्यायचा प्रयत्न करतात, नका करू. उद्या सोमवारी मार्केट गॅप डाऊन 100-150 पॉईंट झालं निफ्टी, तर मार्केट परत रिकवर होऊन जाईल. त्याच्यामुळे जो एंट्री होईल पहिली तर ती लॉसमध्ये जाईल. त्याच्यामुळे उद्या आहे ना, शक्यतो 10:30पर्यंत ट्रेड करायचं टाळा. ॲक्च्युअली जे बाईंगवाले हे त्यांचं सर्वात मोठं नुकसान होतं. कारण मार्केट कसं आहे, की एकदा घाबरतं, दोनदा घाबरतं. ट्रम्पचं कसं वारंवार धमकी झालेली आहे. त्याच्यामुळे मार्केटला पण आता सवय होऊन गेली, की एक आठवडा त्याचा रिॲक्ट करतो, दुसऱ्या आठवड्यामध्ये तो कवर करतो. त्याच्यामुळे बरेच जण काय म्हणतात, की मग पुढची एंट्री करायला बघतात सोमवारी, करू नका. काहीही सांगता येत नाही, मार्केट कवर पण होऊन जाईल. त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. तिसरी गोष्ट, त्याचा फायदा आपल्याला शॉर्ट टाईममध्ये नुकसान होईल, पण लाँग टर्ममध्ये फायदा होऊन जाईल. कारण आपण काय करू, जे आपलं IT क्षेत्र आहे किंवा फार्मा आहे ते अमेरिकेवर थोडं अवलंबून आहे. त्यासाठी आपण काय करू, दुसरं मार्ग शोधू, की दुसरे देश होऊ, की तिथं आपल्याला हे विकता येईल. त्याच्यामुळे आपल्याला नवीन पार्टनर मिळून जातील. त्याच्यामुळे भारतासाठी हे फायदाच आहे. थोडंसं नुकसान होऊन जाईल, की पण लॉंगसाठी फायदाच आहे. त्याच्यामुळे सोमवारी काही असं घाबरू नका, की नाही आहे हे होऊन जाईल, त्याचं मार्केट पडणार नाही. तिसरी गोष्ट, जानेवारीनंतर मार्केट पडतंच, त्याला कुठलंही कारण लागतं. त्याच्यामुळे थोडंसं पडतं मार्केट. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे मार्केट पडतंच. आणि मार्केटचं हे एक आहे, दरवर्षी बघा तुम्ही, मार्च एप्रिलमध्ये फेब्रुवारीमध्ये मार्केट पडतंच. त्याला कुठलंही कारण लागतं. त्याचं कारण म्हणजे कुठल्या बँकेचा रिझल्ट निगेटिव्ह आला तरी मार्केट पडतं, कुठल्या कंपनीचा निगेटिव्ह आला तर पडतं. आणि ज्यावेळेस कुठलाही एक निगेटिव्ह आलं ना, तर ते सगळ्यावर, सेन्सेस, बँक निफ्टी सगळ्यावर परिणाम होतो आणि तो पडतो. तर घाबरून जायची गरज नाही आहे, की काय असं काही लय मोठं होणार नाही. उलट तर मी सांगतो, की ज्याने शेअर घेतात ना ते सांभाळून घ्या, की तुम्ही जास्त क्वांटिटी नका घेऊ, की 1-2 क्वांटिटी घ्या. परत पडलं तर त्याला थोडंसं परत तुम्हाला घ्यायसाठी पैसे शिल्लक राहतील. त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही, की नाही पडेल. आणि मार्केट कितीही पडलं तरी ते वर येतच. हां, त्याला फक्त आठवडा लागतो, 2 आठवडा. फक्त कृपया जो बाईंगवाले असतात ना ते करू नका. सेलिंगवाले त्यांना नुकसान आहे. ज्यांनी शेअरमध्ये जे खरेदी विक्री करतात त्यांच्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही, काहीही घाबरायची गरज नाही. कारण शेअर कितीही पडलं तरी ते वर जातो. MRF 1,03,000ला आला, तो 1,70,000ला जाऊन गेलाच परत. त्यामुळे जातोच, फक्त थांबायची हे लागतो. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, काही नाही आहे, पॅनिक नका हो. मार्केट कवर होऊन जाईल. आणि अमेरिकेला पण नुकसान आहे ह्या गोष्टीसाठी, कारण त्यांच्याही लोकाला आपल्याला IT क्षेत्राने किंवा त्यांना जो मेडिसिन घ्यायचे ते पण महागच पडणार आहे ना. त्याच्यामुळे ते पण जास्त दिवस प्रेशर नाही करू शकत, की ते पण ॲडजस्ट होते. त्यासाठी टाईम लागतो. सप्टेंबरमध्ये होईल, ऑक्टोबरमध्ये होईल म्हणजे नाही झालं ट्रेड. पण अजून 1-2 महिने मला वाटत नाही होऊन जाईल, की पण 1-2 महिन्यांना ट्रेंड होऊन जाईल. त्याच्यामुळे घाबरू नका, एकदम रिलॅक्स व्हा. काय होऊन जाईल, एक आठवडा ट्रेड नाही केलं तर काही फरक पडत नाही, नका करू. तुमचे पैसे शिल्लक राहतील. त्याच्यामध्ये कसं मोठ्या प्लेअरचा खूप असतो, की मार्केट वर खाली त्यांच्याकडे खूप पैसा असतो. त्याच्यामुळे छोटे ट्रेडर बरबाद होतात. आणि पॅनिक होऊन कुठली शेअर विकू नका, काहीही गरज नाही विकायची. मार्केट वर जाणार.
त्याच्यामुळे मंडेला असं नाही आहे की आता आपण नवीन सिरीज चालू करणार आहोत की त्याच्यासाठी आपण फक्त गिफ्ट निफ्टीचा ॲनालिसिस चार्ट ॲनालिसिस करत होतो, पण आता सेन्सेक्स त्याच्यानंतर बँक निफ्टी आणि निफ्टी 50 ह्याचं पण आपण दररोज आता संध्याकाळी 8-9 वाजता ह्याचं आपण ॲनालिसिस टाकणार आहोत. त्यासाठी जेवढं होईल मदत होऊन जाईल, घाबरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.